नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिकचं नाव काय आपल्या ग्रुप ऑफ वर्ड्स. आणि आता जो पार्ट आहे तो आहे पार्ट 5. याच्या अगोदर आपण 4 पार्ट बघितलेले आहेत, बरोबर. हे 4ही पार्ट तुम्ही बघून घ्या, आपल्या युट्यूब चॅनलला ते अवेलेबल आहे. आलं लक्षात? तर सुरू करूया. बघा, आता मराठीमध्ये आपण काय म्हणतो, बघा, कुणाचं तरी घर, बरोबर. कुणाचं तरी घर हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? समवन एल्स हाऊस. समवन एल्स हाऊस. नेक्स्ट आहे दुसरं कुणीतरी. इंग्लिशमध्ये कसं होईल? समवन एल्स. दुसरं कुणीही नाही हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये नो वन एल्स. दुसरं कुणीही नाही, नो वन एल्स. आलं लक्षात? नेक्स्ट आहे इतर वेळा मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये सम अदर टाइम. दुसऱ्या दिवशी सम अदर डे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे नेक्स्ट डे असं नाही, बरं. दुसऱ्या दिवशी म्हणजे काय? कधीतरी, बरोबर. कधीतरी आपण ते काम करूया. आलं लक्षामध्ये? सम अदर डे. आलं लक्षात? असे काहीतरी, समथिंग लाईक दिस. असे काहीही नाही, नथिंग ॲज सच. पण म्हणजे कधी कधी आपल्याला कोणतरी म्हणेल ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग तुम्ही म्हणता की बाबा असं काही नाही, बरोबर. तसं त्या सेन्समध्ये. तर मग आपण असं काही नाही झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? नथिंग ॲज सच. अनावश्यकपणे, अननेसेसरीली. आलं लक्षामध्ये? नेक्स्ट बघा, जाणून बुजून. आता आपण म्हणतो ना कधी कधी, तू जाणून बुजून ही चूक केली, बरोबर. तर हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? नोविंगली, बरोबर. जाणून बुजून मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये नोविंगली. न कळत, बरोबर. न कळत एखादी गोष्ट करणे, न कळत मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये अननोविंगली. मनापासून, होल हार्टेडली. आलं लक्षामध्ये? म्हणजेच का? मनापासून. आलं लक्षामध्ये? तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.